गेल्या अनेक वर्षांपासून ढोर समाज कातडी कमावणे हा पारंपरिक व्यवसाय करत असताना सवर्णांकडून समाजाला अस्पृश्य केले होते। अनेक अन्याय अत्याचार सहन करणारा ढोर समाज एकत्र येऊन संघटित झाला पाहिजे आणि बदलत्या काळानुसार आपली प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन उमरगा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले। हॉटेल सूर्या इंटरनॅशनल मध्ये महाराष्ट्र राज्य ढोर समाज कृतिशील कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी वीज मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे हे होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच कक्कय्या महासंघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जांबुवंतराव सोनकवडे, डॉक्टर पी पोळ, डॉक्टर दिनेश कदम, डॉक्टर रायप्पा कटके, अनिल पोळ, सुदेश भटकर, राहुल सोनवणे, प्रकाश भटकर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून समाज बांधवांनी सहभाग घेतला होता। शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा ढोर समाज आहे। संघर्ष हा ढोर समाजाला नवीन नाही, त्यातून आजच्या काळातही नैसर्गिक न्याय हक्कांसाठी अनेकदा संघर्ष करावा लागत आहे। मागासलेला ढोर समाज अस्पृश्य आहे असे वर्षानुवर्षे समजणाऱ्यांनी आता अनुसूचित जातीमध्ये सहभागी होऊन मागासवर्गीय समाजाचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय। याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने त्यासाठी लक्ष्मीदास सोनकवडे यांनी पुढाकार घेतला आणि बैठक घेऊन समाजात चांगले काम केले आहे, असे सुधीर खरटमल म्हणाले। आगामी काळात संपूर्ण देशात जनगणना होणार आहे, त्यापूर्वी समाजातील सर्वच बांधवांनी जनगणना करणे गरजेचे आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून लक्ष्मीदास सोनकवडे यांनी सांगितले। प्रारंभी सच्चिदानंद भटकर आणि ॲडव्होकेट विद्या कटकधोंड यांनी सर्वांचे स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सदाफुले यांनी केले, तर आभार राजेश कटकधोंड यांनी व्यक्त केले। या संपूर्ण कार्यशाळेत साहित्यिक बाबूराव इंगळे, विनायक होटकर, सुनील भटकर, तिप्पण्णा इंगळे, मुन्ना कटके, विनोद होटकर, जितेंद्र होटकर, सागर नारायणकर, सुरेश कावळे, श्री गणेश शिंदे यांनी चर्चेच्या माध्यमातून सहभाग नोंदवला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।